MST-CET JEE प्रिपरेशन विथ अमोल सर चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण या सेशन मध्ये MST-CET मध्ये जे ऑब्जेक्टिव्ह विचारलेले आहेत ते डिस्कस करणार आहे. आपलं टार्गेट असणार आहे की प्रत्येक चॅप्टरचे आपण म्हणजे 2020 टू 2025 जवळजवळ म्हणजे या 5 वर्षामध्ये जो ऑब्जेक्टिव्ह PYQs ज्या 5 वर्षाचे PYQs आपण डिस्कस करणार आहे त्याच्यामध्ये आपण म्हणजे एक मिनिमम 150-200 ऑब्जेक्टिव्ह तरी आपण प्रत्येक चॅप्टरचे करून घेणार आहे. मग काही ऑब्जेक्टिव्ह आपण आता करू आणि बघा क्वेश्चन समजून घे. f(1 = 1), f'(1) 3, then the derivative of f of x plus f of x bracket square at x = 1. बघा कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्हची कन्सेप्ट या अगोदर पण मी सांगितलेली आहे. लेक्चर नंबर 3 आणि लेक्चर नंबर 4 तुम्ही बघून घ्या. त्याच्यामध्ये आपण एकदम प्रॉपर विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल रूल्स क्लिअर केलेले. पण तरी पण मी एकदा सांगतो बघा. f of g of x असं असेल तर डेरिव्हेटिव्ह कसा काढणार तुम्ही, तर dy/dx = f चा डेरिव्हेटिव्ह f' बघा बाहेरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढा. आतमधलं फंक्शन जे x च्या जागेवर आहे त्याला ऍज इट इज ठेवा आणि मल्टिप्लाय मध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा g'(x). ठीक आहे. सेम कन्सेप्ट आपण इथे लावू बघा. सेम कन्सेप्ट इथे y = f of याला डिफरन्शिएट करतो डायरेक्ट का डिफरन्शिएट dy/dx हे बघा म्हणजे माझ्या मनात नाव देऊन टाकलं y डिफरन्शिएट करण्यासाठी, कारण ऍट x = 1 वर या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. बाहेरच्या फंक्शनचा f' हे फंक्शन ऍज इट ठेवा. f of x इंटू आता इंटू मध्ये याचा डेरिव्हेटिव्ह, आता याचा डेरिव्हेटिव्ह काढत असताना बघा f चा f' आणि f of x ऍज इट इज आणि इंटू f of x चा f'(x). ठीक आहे. प्लस बघा याचा डेरिव्हेटिव्ह प्लस याचा डेरिव्हेटिव्ह ऍडिशन रूल. इथं 2 समोर घ्या. फंक्शनचा पॉवर n वाला रूल लागेल. n समोर फंक्शनचा पॉवर 1 ने कमी मल्टिप्लाय मध्ये फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 2 समोर फंक्शनचा पॉवर 1 ने कमी मल्टिप्लाय मध्ये फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तो झाला f'. आता काय करायचंय x = 1 वर डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. मग जिथे x आहे तिथे 1 टाका. चला dy/dx ऍट x = 1 जिथे x आहे तिथे 1 टाका. बघा f' of चला इथे घ्या f of 1. ठीक आहे. चला त्यानंतर इंटू मध्ये f of 1 इंटू f' of 1 प्लस सेम इकडे 2 f of 1 इंटू f' of 1. चला आता बघा f of 1 ची व्हॅल्यू बघा काय 1. चला इथे 1 येईल. ठीक आहे. इंटू मध्ये f' of सिमिलरली इथे पण 1 इंटू f' of 1. आता इथे f' of 1 बघा किती आहे 3 प्लस 2 इंटू f of 1 किती 1 आणि f' of 1 किती 3. नेक्स्ट स्टेप मध्ये बघा फक्त f of 1 किती आहे 1 म्हणजे f' of 1 इंटू f' of 1 इंटू 3 तिकडे 2 3 जा 6. मग बघा f' of 1 किती आहे 3 म्हणजे होईल 3 इंटू 3 प्लस 6. आणि आता बघा 3 3 जा 9 9 3 जा 27 आणि 27 प्लस 6 म्हणजे 33 म्हणजे ऑप्शन नंबर डी करेक्ट. बघा एक्सप्लेनेशन जर तुम्हाला म्हणजे एक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी जर पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. चला स्क्रीनशॉट काढून घ्या. चला नेक्स्ट. जास्त वेळ नाही लागत बरं. मी प्रॉपर तुम्हाला समजून सांगितलं म्हणून त्याला वेळ लागतो. तुम्ही जास्त चांगली प्रॅक्टिस केली की तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन. इकडे नेक्स्ट म्हणजे 4th नंबर मध्ये बघा. इफ G is
the inverse of f and f dash of x is equal to 1 upon 1 plus x cube, then g dash of x, then g dash of x, ठीक है, is ऑप्शन है 1 upon 1 plus g of x cube, ऑप्शन बी है 1 plus g of x cube, ऑप्शन सी है g of x upon 1 plus g of x cube, आणि ऑप्शन नंबर डी आहे g of x cube upon 1 plus g of x ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे, बघा क्वेश्चन प्रॉपर समजून घ्या. क्वेश्चन असा आहे, इफ g इज द इनवर्स ऑफ f, g हा f चा इनवर्स आहे and f dash of x दिलेले 1 upon 1 plus x cube, then g dash of x is. तर एक बघा अशा टाइपच्या क्वेश्चन साठी एक रिझल्ट नेहमी तुम्ही लक्षात ठेवा. बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शनचा इनवर्स फंक्शनचा रिझल्ट आहे इफ किंवा f and g are inverse of each other if and only if FOG GOF is equal to I means identity function. ठीक आहे, हा रिझल्ट नेहमी लक्षात ठेवा. अशा टाइपच्या क्वेश्चन साठी हा रिझल्ट तुम्हाला हेल्प करेल. बघा तर इथे पण हा रिझल्ट लावू आपण, g इज द इनवर्स ऑफ f. मग g जर इनवर्स असेल f चा आणि f dash of x ची जर व्हॅल्यू ती असेल 1 upon 1 plus x cube, म्हणजे f चा जर डेरिव्हेटिव्ह दिलेला असेल तर g dash चा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा. बघा f of g of x is equal to x म्हणू शकतो आपण. हे आयडेंटिटी म्हणजे x बरं का, आयडेंटिटी म्हणजे आयडेंटिटी फंक्शन म्हणजे ते x असते. चला मग आता सेम डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट जर केलं तर f चा डेरिव्हेटिव्ह f dash g of x as it is आणि g of x चा डेरिव्हेटिव्ह g dash of x, आणि इकडे बघा x चा डेरिव्हेटिव्ह 1. चला मग काय करता येईल, g dash of x ची व्हॅल्यू विचारली आपल्याला, मग हा जो f dash of g of x आहे त्याला तिकडे शिफ्ट करू. चला g dash of x is equal to 1 upon, हा क्वेश्चन कधी विचारलेला आहे 2023 चा क्वेश्चन आहे. हा चला तिकडे शिफ्ट करा जरा f dash of g of x. ठीक आहे, मला f dash of g of x ची व्हॅल्यू काढायची. तर सिंपल आहे आता, f dash of x हे जे गिवन आहे पहा, g इज द इनवर्स ऑफ f, याला आपण यूज केलं. क्वेश्चन मध्ये जो गिवन डेटा आहे बाळांनो त्याला प्रॉपर यूज करता आला पाहिजे. ठीक आहे, जर तो तुम्ही प्रॉपर यूज केला तर क्वेश्चन 100% तुमचा बरोबर येईल. बघा आता f dash of x इज इक्वल टू काय दिलेले आहे, तर f dash of x इज इक्वल टू 1 upon 1 plus x cube आहे. मग इथे काय आपल्याकडे g dash of x इज इक्वल टू 1 upon f dash of g of x. f dash of g of x काय होईल, जिथे x आहे तिथे फक्त g of x टाकून द्या. बघा f dash of g of x इज इक्वल टू 1 upon g of x चा क्यूब. ठीक आहे, पण आपल्याला इथे काय पाहिजे, g dash of x ची व्हॅल्यू काय 1 upon f dash of g of x. चला मग तिथे मी त्याला रेसिप्रोकल घेतो, त्याचा रेसिप्रोकल घेतला तिकडे होईल 1 upon f dash of g of x, आणि हा डिनॉमिनेटर वाला जी टर्म आहे ती वरती न्यूमरेटरला जाईल 1 plus g of x क्यूब, म्हणजे 1 upon f dash of g of x ची व्हॅल्यू काय, मग 1 upon f dash of g of x ची व्हॅल्यू आहे 1 plus g of x ब्रॅकेट क्यूब, आणि हे ऑप्शन कोणतं आहे तुमचा, तर ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे. ठीक आहे, बघा काय डाऊट असतील तर कमेंट्स करून सांगा. नेक्स्ट लेक्चर मध्ये ते डाऊट्स आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक क्वेश्चन्स मी काढून ठेवले आहेत सगळे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. तुम्ही सोबत आपले जे एक्झरसाइजचे लेक्चर्स चालू आहेत ते लेक्चर्स पण बघू शकता. त्या लेक्चर मध्ये बघून त्या भरपूर कन्सेप्ट क्लिअर होतील. चला बघा आता नेक्स्ट, इफ y is equal to log of tan x to the base sin x, to the base sin x, then dy by dx at x is equal to pi by 4. x is equal to pi by 4 वर विचारलं. ठीक आहे, dy by dx ची व्हॅल्यू विचारली. ऑप्शन्स बघा इकडे लिहितो. ऑप्शन्स 4 upon log 2, ऑप्शन बी -3 log 2, ऑप्शन सी -4 upon log 2, आणि ऑप्शन डी आहे बाळांनो 3 into log 2. ठीक आहे, बघा पहिले प्रॉपर क्वेश्चन समजून घ्या. ठीक आहे, क्वेश्चन
प्रॉपर समजून घ्या. जर असा कॉन्फिडन्स तुम्हाला असेल की क्वेश्चन्स आपण स्वतः करू शकतो तर व्हिडिओ पॉज करा आणि क्वेश्चन स्वतः ट्राय करा. ठीक आहे. चला आता एक सिंपल बघा इथे याला पहिले फंक्शनला सिम्प्लिफाय करून घेतो. लॉग ऑफ tan x टू द बेस sin x आहे. मग एक चेंज द बेस वाला जो रूल आहे तो लावून घेऊ आपण. लॉगचा बघा लॉग a टू द बेस b, लॉग a टू द बेस b असं जर असेल तर आपण याला असं राईट करू शकतो लॉग a अपॉन लॉग b. बघा म्हणजे लॉग ऑफ नंबर आपण लॉग ऑफ बेस, याला आपण नंबर म्हणतो आणि हा आपला बेस असतो. तर लॉग ऑफ a अपॉन लॉग ऑफ b असा फॉर्म्युला आहे. ठीक आहे लॉगचा. मग त्या फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग मी याला सिम्प्लिफाय करतो. तर y इज इक्वल टू बघा जेव्हा याला मग असं कसं लिहिणार त्याला तर a च्या जागेवर बघा इथे tan x आहे आणि b च्या जागेवर sin x आहे. म्हणजे याला लिहिणार मी लॉग ऑफ tan x अपॉन लॉग ऑफ sin x. आणि आता हे जे फंक्शन झालं दोन फंक्शनचं डिव्हिजन मध्ये आलं. मग दोन फंक्शनचं डिव्हिजन जर असेल तर कोणता रूल यूज करतो आपण क्वोशंट रूल. तर आपण आता क्वोशंट रूल यूज करू. बघा क्वोशंट रूल काय असतो तर y इज इक्वल टू u डिवाइड बाय v असं जर असेल तर याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो असतो डिनॉमिनेटरच्या फंक्शनचा स्क्वेअर, डिनॉमिनेटरचा फंक्शन एज इट इज म्हणजे सेकंड फंक्शन एज इट इज इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट फंक्शन एज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. ठीक आहे. चला मग त्या या रूलच्या अकॉर्डिंग याला आपण डिफरन्शिएट करू. बघा dy बाय dx बघा डिनॉमिनेटरच्या फंक्शनचा स्क्वेअर करा म्हणजे लॉग ऑफ sin x ब्रॅकेट स्क्वेअर. आता हा u आणि हा v कन्सिडर करा. v एज इट इज v चा स्क्वेअर डिनॉमिनेटरला आता v एज इट इज लॉग ऑफ sin x एज इट इज इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ पहिल्या रूल मध्ये व्हॅल्यू टाकून घेतो बरं का डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ tan x. ठीक आहे. मायनस बघा इकडे जागा थोडी जास्त लागते आपल्याला. लॉग ऑफ मायनस आता u एज इट इज लॉग ऑफ tan x एज इट इज इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ sin x. ठीक आहे. लॉगचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे तुम्हाला 1 अपॉन x. लॉग ऑफ f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन f ऑफ x इनटू f डॅश ऑफ x. आता मी परत एक्सप्लेन मला करायचं काम नाही. ठीक आहे. dy बाय dx इज इक्वल टू लॉग ऑफ sin x एज इट इज ठेवा. लॉग ऑफ sin x एज इट इज इनटू आता याचा डेरिव्हेटिव्ह कसं करणार लॉग ऑफ tan x चा तर 1 अपॉन tan आणि इनटू मध्ये डायरेक्ट लिहून टाकतो. इनटू मध्ये tan चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर मायनस लॉग ऑफ tan x एज इट इज आणि लॉग ऑफ sin चा डेरिव्हेटिव्ह काय होईल 1 अपॉन sin आणि इनटू मध्ये sin चा डायरेक्ट न्यूमरेटर लिहून टाकतो sin चा डेरिव्हेटिव्ह cos. ठीक आहे. cos अपॉन sin होऊन जाईल. आणि सिमिलरली आता डिनॉमिनेटरला जे आहे ते आहे एज इट इज लॉग ऑफ sin x ब्रॅकेटचा स्क्वेअर. चला आता कशावर व्हॅल्यू विचारली आपल्याला फंक्शनची x इज इक्वल टू पाय बाय 4 वर. मग जिथे जिथे x आहे तिथे पाय बाय 4 टाकून जिथे x आहे तिथे पाय बाय 4 टाकतो. जिथे x आहे तिथे पाय बाय 4 आपल्याला विचारलं त्यांनी dy बाय dx ऍट पाय बाय 4. बघा जिथे x आहे तिथे पाय बाय 4 टाका. लॉग ऑफ sin पाय बाय 4 इनटू sec स्क्वेअर पाय बाय 4 sec स्क्वेअर पाय बाय 4 अपॉन tan पाय बाय 4 मायनस लॉग ऑफ tan पाय बाय 4 आणि इनटू cos अपॉन sin काय होते cot डायरेक्ट लिहून टाकतो cot पाय बाय 4. तसं तिथे 0 होणार आहे कारण tan पाय बाय 4 ची व्हॅल्यू 1 आणि log 1 ची व्हॅल्यू 0 म्हणजे इकडची टर्म मायनसच्या नंतरची टर्म तशी 0 होणार आहे. बघा नेक्स्ट स्टेप मध्ये इथे लॉग ऑफ sin पाय बाय 4 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे. बघा एकदा हा इथपर्यंत स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट मी ही स्पेस जी आहे ती यूज करणार आहे आता. बघा लॉग ऑफ sin पाय बाय 4 बरोबर sin पाय बाय 4 ची व्हॅल्यू किती असते 1 अपॉन रूट 2 जे होईल लॉग 1 अपॉन रूट 2 इनटू इथं sec स्क्वेअर पाय बाय 4 आहे. sec पाय बाय 4 ची व्हॅल्यू असते रूट 2 चा स्क्वेअर म्हणजे 2. ठीक आहे. इथं tan पाय बाय 4 म्हणजे 1 मायनस इथं बघा tan पाय बाय 4 म्हणजे log 1 tan पाय बाय 4 ची व्हॅल्यू 1 असते आणि cot पाय बाय 4 पण ऑल्सो 1 असतो. तसं तो 0 होणार आहे. इथे बघा log sin पाय बाय 4 म्हणजे 1 अपॉन रूट 2 आणि हा होईल ब्रॅकेटचा
स्क्वेअर. इथे जर बघितलं तुम्ही तर हे नेक्स्ट स्टेप मध्ये बघा लॉग 1 ची व्हॅल्यू 0 म्हणजे हे 0 होणार ही टर्म. ठीक आहे. आता इथे बघा याला लिहितो 2 इंटू लॉग 1/√2 आणि डिनॉमिनेटरला आहे लॉग 1/√2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग हा लॉग 1/√2 आणि डिनॉमिनेटरचा एक लॉग 1/√2 कॅन्सल म्हणजे तुमच्याकडे राहिला फक्त 2/log 1/√2. ठीक आहे. चला फक्त याला आता सिम्प्लिफाय केलं की तुमचं फायनल आन्सर येऊन जाईल. आता इथे बघा 1/√2 ला मी असं लिहू शकतो का 1/√2 बघा बरं म्हणजे 1 ला तर लिहू शकतो मी √1 आणि हा √2 म्हणजे हे असं लिहू शकतो का 1/2 रूट मध्ये आणि 1/2 रूट मध्ये म्हणजेच 1/2 चा पॉवर हाफ. ठीक आहे. म्हणजे यालाच लिहू शकतो 1/2 चा पॉवर हाफ आणि तो हाफ आपण मग नेक्स्ट स्टेप मध्ये समोर लिहू. बघा 2 आणि याला लिहितो मी log 1/2 चा पॉवर हाफ आणि मग इथे आपण एक लॉगचा रूल यूज करू 2 इंटू हा 1/2 घेऊन टाकतो समोर आणि तो होईल फक्त log 1/2. हा काय होईल 2/1/2 म्हणजे हा 2 न्यूमरेटर मध्ये जाईल म्हणजे काय होईल 2 * 4 आणि मग डिनॉमिनेटरला काय राहिलं log 1/2. log 1/2 ला कसं सॉल्व्ह करतो बघा log 1/2 इथे सिंपल वाला रूल लावतो log a / b वाला log a - log b म्हणजे log 1 - log 2 आणि log 1 ची व्हॅल्यू किती 0 - log 2. ठीक आहे. म्हणजे इथे राहील फक्त -log 2 म्हणजे 4/- log 2 तर हा डिनॉमिनेटरचा जो मायनस आहे तो न्यूमरेटर देऊन टाका म्हणजे ऑप्शन नंबर सी करेक्ट होऊन जाईल. ठीक आहे. आता तुम्ही म्हणसाल सर थोडा क्वेश्चनला वेळ लागला सॉल्व्ह करण्यासाठी. आता कसं मी प्रॉपर एक्सप्लेन करायचं होतं म्हणून तुम्हाला एक प्रॉपर समजलं पाहिजे म्हणून मी वेळ घेतला. ऍक्च्युली स्पीड जर तुम्ही वाढवला पण आता काही काही क्वेश्चन याला असंच तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल याला क्वेश्चन रूल लावावं लागेल. ठीक आहे. आणि स्पीड जर वाढवला तुम्ही प्रॅक्टिस जर केली तुम्हाला एवढा वेळ लागणार नाही. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन बघा आता 6 नंबर. If f of x is equal to 3 to the power x, g of x is equal to 4 to the power x, then बघा सिंपल क्वेश्चन आहे 2023 चा क्वेश्चन आहे 2023. Then f dash of 0 minus g dash of 0 upon 1 plus f dash of 0 into g dash of 0. ठीक है is बघा ऑप्शंस log 3/4 upon 1 plus log 3 into log 4. एकदम सिंपल क्वेश्चन आहे बघा फक्त ऑप्शन लिहितोय log of 3/4 upon 1 plus log 12. ऑप्शन सी log 12 upon 1 plus log 12 आणि ऑप्शन डी जो आहे तर log of 3/4 आणि 1 minus log 12. ठीक आहे. जर क्वेश्चन तुम्हाला समजत असेल बघा म्हणजे कसं सॉल्व्ह करायचं ते सांगतो आणि जर मी जे सांगितलं ते जर तुम्ही अप्लाय तुम्हाला करायचं असेल तर बघा हे बघा f dash of x म्हणजे f of याचा डेरिव्हेटिव्ह काढा आणि बस 0 टाका तिथे आणि मग नंतर इथे ठेवून द्या. ठीक आहे. एकदम सिंपल आहे. बघा आता इथे f of x काय दिलेलं आहे 3 to the power x. आता एक सिंपल स्टँडर्ड फॉर्म्युला आहे आपल्याकडे. जर समजा a to the power x फंक्शन असेल तर डेरिव्हेटिव्ह सिंपल असतो a to the power x into log a. मग इथे 3 to the power x चा डेरिव्हेटिव्ह काय असेल तर 3 to the power x into log 3. बट आपल्याला बघा f dash of 0 चं काम आहे मग x जागेवर 0 टाका. f dash of 0 काय होईल 3 to the power 0 into log 3 म्हणजे 3 to the power 0 ची व्हॅल्यू 1 म्हणजे f dash of 0 आला तुमच्याकडे log 3. हे झालं f dash of 0. ठीक आहे. आता सिमिलरली g dash of 0 बघा तर g dash of 0 म्हणजे g dash of x आता g of x काय 4 to the power x डेरिव्हेटिव्ह होईल 4 to the power x into log 4. काय 0 होता g dash of 0 म्हणजे 4 to the power 0 into log 4 म्हणजे 4 to the power 0 ची व्हॅल्यू अगेन 1 म्हणजे log 4 म्हणजे झालं g dash of 0. ठीक आहे. आता ही जी f dash of 0 ची व्हॅल्यू आहे आणि g dash of 0 ची व्हॅल्यू आहे बस इथे पुट अप करा. ठीक आहे. सिंपल एकदम सिंपल क्वेश्चन आहे. बघा आता इथे व्हॅल्यू पुट अप करतो बघा
एफ डॅश ऑफ 0 च्या जागेवर टाका log 3 म्हणजे log 3 मायनस g डॅश ऑफ 0 च्या जागेवर टाका log 4 अपॉन 1 प्लस log 3 इंटू log 4. फक्त इथे काय करा log a मायनस log b चा रूल लावा. हे होईल log ऑफ a डिवाइड बाय b म्हणजे log ऑफ 3/4. डिनॉमिनेटर मध्ये काहीच नाही. 1 प्लस log 3 इंटू log 4 आणि ऑप्शन चेक करा. इथे कन्फ्युजन नका होते. log 12 नका करून टाकू. हा असा रूल नाही. log a इंटू log b नाही. log a इंटू b असेल तर log ऑफ a प्लस log a इंटू b असेल तर log a प्लस log b. पण असं नाही log a इंटू log b त्याला काही रूल नाही आपल्याकडे. ठीक आहे. तर ते log 12 वगैरे करू नका. तर ऑप्शन ए तुमचं करेक्ट होऊन जाईल. ऑप्शन ए करेक्ट. चला स्क्रीनशॉट काढायचं तर पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट बघू आपण. बघा आता किती क्वेश्चन बघितले आपण आतापर्यंत. एक मिनिट. एक 2 3 4 आणि 5. ठीक आहे. 5 क्वेश्चन्स बघितले. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा पण 2023 आहे. काय आपण 2025 चे क्वेश्चन्स पण डिस्कस करणार आहे. 25 रॅन्डमली सध्या घेते आपण की 2023 24 25. ठीक आहे. मी सांगितलं तुम्हाला की तसं मी मिनिमम एक 150 क्वेश्चन्स आपण एका चॅप्टरवरचे कम्प्लीट करणार आहे. म्हणजे तुम्हाला नक्की आपल्या लेक्चर्स बघून नक्की हेल्प होईल. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. इफ f dash of x is equal to sin of log x and y is equal to f of 2x plus 3 upon 3 minus 2x dy by dx at x is equal to 1. dy by dx विचारला, x is equal to 1 और विचारला. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत 6 sin of log 5. ऑप्शन नंबर बी 5 into sin of log 6. ऑप्शन सी 12 into sin of log 5 आणि ऑप्शन डी आहे आपल्याकडे 5 into sin of log 12. प्रॉपर ऑप्शन रीड करा. प्रॉपर क्वेश्चन समजून घ्या. क्वेश्चनची कन्सेप्ट समजून घ्या. तर बघा f dash of x दिलेले आहे. f dash of x आहे sin log x. आणि y is equal to दिलेले f of 2x plus 3 upon 3 minus 2x आणि विचारलेलं आपल्याला dy by dx. चला मी याला डिफरन्शिएट करतो. आता dy by dx विचारलं आपल्याला at x is equal to 1. चला मी याला डिफरन्शिएट करतो. हे मी तुम्हाला सांगितलं कंपोजिट फंक्शनची कन्सेप्ट कशी आहे. बाहेरचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, याला ऍडजस्ट ठेवायचा, मल्टिप्लाय मध्ये याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. चला y चा dy by dx. बघा बाहेरचं फंक्शन f चा f डॅश याला ऍडजस्ट ठेवा 2x plus 3 अपॉन 3 minus 2x. आणि मल्टिप्लाय मध्ये याचा डेरिव्हेटिव्ह काढा. आता मल्टिप्लाय मध्ये याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x plus 3 अपॉन 3 minus 2x. चला आता नेक्स्ट स्टेप मध्ये याचा डेरिव्हेटिव्ह काढू. पण इकडे लक्षात आहे याचा डेरिव्हेटिव्ह काढत असताना आपल्याला कोणता रूल यूज करावा लागेल बाळांनो? क्वोशिएंट रूल यूज करावा लागेल. मग चला f डॅश ऑफ 2x plus 3 अपॉन 3 minus 2x याचा डेरिव्हेटिव्ह काढत असताना क्वोशिएंट रूल यूज करायला लागला पाहिजे. इंटू मध्ये लिहितोय. क्वोशिएंट रूल मी तुम्हाला प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये पण एक्सप्लेन केला. बघा 3 minus 2x ब्रॅकेटचा स्क्वेअर 3 minus 2x ऍज इट इज सेकंड फंक्शन ऍज इट इज. त्यानंतर याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट करतो. याचा डेरिव्हेटिव्ह होईल 2. त्यानंतर मायनस आता फर्स्ट ऍज इट इज 2x plus 3 आणि डिनॉमिनेटरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह होईल तुमचा -2 होईल. बघा नेक्स्ट स्टेप मध्ये बघा 2 ना आतमध्ये मल्टिप्लाय करतो, मायनस मायनस प्लस करतो आणि या 2 ना आतमध्ये मल्टिप्लाय करतो. इथे होईल f डॅश ऑफ 2x plus 3 अपॉन 3 minus 2x. चला या 2 न मल्टिप्लाय करतो आतमध्ये 2 3 जा 6 आणि होईल -4x. ठीक आहे. 2 2 जा -4x. हे मायनस मायनस प्लस होईल. ठीक आहे. आणि हा 2 आतमध्ये मल्टिप्लाय करतो म्हणजे 4x आणि 2 3 जा 6 आणि डिनॉमिनेटर ऍज इट इज राहील 3 minus 2x ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा -4x plus 4x कॅन्सल. मग आता नेक्स्ट स्टेप मध्ये बघा. नेक्स्ट स्टेप मध्ये f डॅश ऑफ 2x plus 3 अपॉन 3 minus 2x. ठीक आहे. आता इथे होईल
6 + 6 12, हे होईल 12 आणि डिनॉमिनेटरला 3 मायनस ट्वाइस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. चला हे झालं dy/dx. आता आपल्याला dy/dx कोणत्या याच्या कशावर विचारलं, ऍट x = 1. मी काय करतोय बाळांनो, जिथे x असेल तिथे मी 1 पुट करून टाकतो. जिथे x आहे तिथे 1 पुट करू. बघा आता थोडं आपल्याला जागेचं काम म्हणजे थोडं स्पेसचं काम पडणार आहे. तर बघा एकदा ह्या स्टेप्स बघून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, स्टेप्स बघून घ्या एकदा. आपल्याला फक्त बघा आता हे जे गिव्हन आहे याचं काम पडणार आहे. बघ आता ही शेवटची स्टेप आणि हे जे गिव्हन आहे ना f' (x = sin of log x). आता dy/dx आपल्याला कुठे विचारलेलं आहे, x = 1 वर. मग जिथे x आहे का नाही आता तिथे आपण काय पुट करणार आहे, 1 पुट करणार आहे. बघा आता जिथे x आहे तिथे 1 पुट करू आपण. आता बघा इथे मी सिंपल डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह केला त्याचा. चला आता जिथे x आहे तिथे आपण 1 पुट करणार आहे. बघा dy/dx ऍट x = 1 विचारलं होतं. चला dy/dx x = 1, x = 1 विचारलं, जिथे x आहे तिथे 1 टाका. f' याला डायरेक्ट सॉल्व्ह करतो. इथे 1 टाका वर. इथे 2 1 जा 2, 2 + 3 5 आणि डिनॉमिनेटर मध्ये बघा इथे जर तुम्ही 1 टाकला तर 3 - 2 1 म्हणजे इथे होईल 5 म्हणजे f' into. आता इथे बघा या ब्रॅकेट मध्ये हे बघा इथे x जर 1 टाकला मी 2 1 जा 2, 2 + 3 5 इथे 1 टाकला तर 3 - 2 1 म्हणजे हे येईल 5. ठीक आहे, f' 12 अपॉन इथे टाकला 1 टाका. इथे जर 1 टाकला तर 3 - 2 म्हणजे 1, 1 चा स्क्वेअर 1 म्हणजे फक्त राहील 12. म्हणजे f' काय होईल मग, f' काय, f' काय sin of log x. म्हणजे f' काय होईल, जिथे x आहे तिथे 5 टाका फक्त. म्हणजे f' बघा इथे जिथे x आहे तिथे 5 टाका. f' sin of log 5 इथे होईल sin of log 5 आणि इंटू मध्ये 12. आता हे असं ऑप्शन बघा बरं कुठे आहे, 12 इंटू sin of log 5, ऑप्शन नंबर सी करेक्ट. ठीक आहे. चला काही 2025 चे क्वेश्चन्स आपण डिस्कस करू. आपण आता हा क्वेश्चन आपण बहुतेक 6 नंबरचा घेतला होता. 2025 चे काही क्वेश्चन्स आपण डिस्कस करू आता. चला हे क्वेश्चन्स मी असे माझ्या रायटिंग मध्ये लिहिले, ते क्वेश्चन्स आपण घेऊ. 2025 चे क्वेश्चन्स आहेत ते. चला बघा 7 नंबर. इफ y = log x³ e plus 3 sin inverse of x plus kx² and y' of 1/2 = 2√3 then k. बघा then k ची व्हॅल्यू विचारली तर ऑप्शन्स आहेत 6 - 6 2√3 - 2√3. ठीक आहे. बघा सॉल्व्ह करू याला. आता पहिले तर बघा फंक्शनला प्रॉपर समजून घेत जा. म्हणजे फंक्शन समजून घेतलं की रूल कोणता लावायचा, कसं डिफरन्शिएट करायचं ते तुम्हाला समजेल. तसं तर बघा 1 2 3 फंक्शनचं ऍडिशन आहे, याचा प्लस याचा प्लस याचा. आणि y' of 1/2 म्हणजेच y' म्हणजे dy/dx. y' म्हणजे dy/dx म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह दिलेला आहे 1/2 वर. या फंक्शनचा 1/2 वर डेरिव्हेटिव्ह आहे 2/3. मग आपण कसं सॉल्व्ह करणार क्वेश्चनला, आपण याला डिफरन्शिएट करणार. ठीक आहे. डिफरन्शिएट केल्यानंतर जिथे x आहे तिथे 1/2 टाकणार आणि इक्वेट करणार 2√3 सोबत. ठीक आहे. नंतर k ची व्हॅल्यू काढणार. चला डिफरन्शिएट करतो आता. पहिले y = log x³ e. ठीक आहे. प्लस 3 sin inverse of x plus kx². चला हे y of x लेट करतो त्याला. हे y of x आहे. y of x म्हणजेच असं f of x सारखं ट्रीट करा त्याला, म्हणजेच y' of x होईल. ठीक आहे. डिफरन्शिएट जर केलं तर. आता इथे थोडं समजून घ्या. मी तो आता प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये जो रूल यूज केला ना तो आपला log a⁴ जर असेल तर log a upon log b. तसं याला आपण लिहिलं तर काय लिहिसाल, log x³ अपॉन log e आणि log e ची अपॉन log e. बट log e मी लिहितच नाही. log e ची व्हॅल्यू किती असते 1. ठीक आहे. log e ची व्हॅल्यू 1 म्हणून त्याला मी काही राईट करत नाही. log x³ प्लस 3 sin inverse x plus kx². चला याला डिफरन्शिएट केला.
हे सिम्प्लिफाय केलं पाहिजे. आता डिफरन्शिएट करतो. वाय डॅश ऑफ एक्स लॉग एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 1/x क्यूब आणि एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय होईल तर 3x स्क्वेअर. चला त्याच्यानंतर प्लस 3 साइन इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/√1 - x स्क्वेअर आणि kx स्क्वेअरचा k कॉन्स्टंट आणि x स्क्वेअरचा 2x x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. याला जर थोडं प्रॉपर सिम्प्लिफाय केलं तर y डॅश ऑफ x डिनॉमिनेटर मधला x क्यूब डिनॉमिनेटर मध्ये x क्यूब आहे इकडे न्यूमरेटर मध्ये x स्क्वेअर आहे. x स्क्वेअर आणि x स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल म्हणजे 3/x राहील फक्त इथे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे 3/√1 - x स्क्वेअर आणि याला आपण काय लिहू शकतो k × 2x म्हणजे 2kx. आता बघा जिथे x आहे तिथे 1/2 पुट करा आणि इक्वल टू 2/√3 करा 2√3. चला जिथे x आहे तिथे 1/2 टाका. y डॅश ऑफ 1/2 इज इक्वल टू 3/1/2 प्लस 3 अंडर मध्ये 1 मायनस x जागेवर टाका 1/2 म्हणजे 1/2 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू k x जागेवर 1/2 हा 2 इथे कॅन्सल करा. चला याला सॉल्व करा प्रॉपर. याला सॉल्व करा. y डॅश ऑफ 1/2 ची व्हॅल्यू टाका 2√3 हा गिवन दिलेली आहे. y डॅश ऑफ 1/2 इज इक्वल टू 2√3. इथं 3/1/2 म्हणजे 6 करून टाका प्लस 3. आता याला सॉल्व करा. रूट मध्ये बघा 1/2 चा स्क्वेअर 1/4 होईल. वाटलं तुम्ही खाली इकडे सॉल्व करून दाखवतो तुम्हाला. इथे रूट मध्ये बघा 1 मायनस 1/2 चा स्क्वेअर 1/4 होऊन जाईल आणि याला जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तुम्ही 4 - 1/4 म्हणजे ते होईल 3/4 आणि याला जर रूट सेपरेट केलं तर √3/2 होऊन जाईल ना. म्हणजे याची व्हॅल्यू काय होऊन जाईल तुमची √3/2. याला जर असं सॉल्व केलं तर 4 - 1 3 3/4 मग याला जर रूट सेपरेट केलं तर √3/4 √2. मग याला कसं लिहिता येईल डायरेक्ट लिहितो √3/2. ठीक आहे. आणि इथं काय राहील k. तर हा 2 पण इथे पाठवून द्या. 2 3 6 करून टाका. ठीक आहे. तर नेक्स्ट स्टेप मध्ये बघा. नेक्स्ट स्टेप मध्ये सॉल्व करू. k ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. चला 2√3 प्लस 6 हा 2 इथे पाठवून द्या म्हणजे होईल 2√3 इज इक्वल टू 6 हा 2 वरती जाईल ना. डिनॉमिनेटर तो न्यूमरेटर मध्ये जाईल प्लस 6/√3 आणि प्लस k. आपल्याला k ची व्हॅल्यू काढायची आहे. मग k ला त्या साईडला ठेवा आणि 6 प्लस 6√3 या साईडला ना. बघा 2√3 मायनस 6 आणि मायनस 6√3 इज इक्वल टू k. चला आता सॉल्व करू आपण. बघा काही प्रॉब्लेम काही अडचण असेल काही अडचण नाही. बघा डिनॉमिनेटर मध्ये याचं डिनॉमिनेटर 1 आहे याचं डिनॉमिनेटर 1 आहे. मग काय करा डिनॉमिनेटर सगळ्यांचा √3 करायचं आहे. सगळ्यांचा डिनॉमिनेटर √3 करायचं आहे. याला √3 ने मल्टिप्लाय करू. याला √3 ने जर मल्टिप्लाय केलं तर बघा याला √3 ने मल्टिप्लाय केलं तर √3 × √3 3 3 2 चा 6 होऊन जाईल. इथे काय होईल इथे होईल 6√3 आणि इथे काय होईल इथे -6. कॅल्क्युलेशन एकदा बघा. कॅल्क्युलेशन एकदा चेक करा. y डॅश ऑफ x जिथे x आहे तिथे 1/2 टाकलं 3/1/2 म्हणजे 3/1/2 2 वरती गेला 6 3. याला कसं सॉल्व केलं मी 1/4 4 इकडे मल्टिप्लाय करून टाकलं 4 - 1 3 3/2 आणि 3/4 रूट सेपरेट केलं तर √3/2 म्हणजे होईल 6/√3. ठीक आहे. म्हणजे 2√3 प्लस 2√3 इज इक्वल टू 6 आणि होईल 6/√3. ठीक आहे. प्लस k 6/√3 आता सगळ्या दोन्हीच्या दोन्ही टर्म तिकडे इकडे आणा. 2√3 मायनस 6 मायनस 6/√3 इज इक्वल टू k त्या साईडला. मग सगळ्यांचा डिनॉमिनेटर √3 करा. याचा डिनॉमिनेटर 1 आहे याचा डिनॉमिनेटर पण 1 आहे. सगळ्यांचा डिनॉमिनेटर जर √3 केला तर याला √3 ने मल्टिप्लाय करायला लागेल.
तर इथे होईल 6/√3. ठीक आहे. त्याच्यानंतर याला √3 ची गरज आहे, तर हे होईल 6√3/√3. ओके. आणि इथे ऑलरेडी √3 आहे, तर √3 = k. ठीक आहे, करेक्ट. मग इथे बघा काय होईल, आता डिनॉमिनेटर काय होईल, इकडे सॉल्व्ह करतो. बघा इथे सॉल्व्ह करतो. बस लास्ट स्टेप मध्ये येऊन जाईल आन्सर, नो प्रॉब्लेम. बघा सगळ्यांचा डिनॉमिनेटर √3 केला आपण. मग 6 - 6√3 आणि -6 = k. 6 - 6 कॅन्सल आणि इकडं -6√3/√3 = k. √3 गेट कॅन्सल, म्हणजे k = -6. ऑप्शन बी करेक्ट. बघा हा 2025 चा क्वेश्चन आहे. 2025 बघा सिंपल क्वेश्चन होता. 2025 चा क्वेश्चन आहे. म्हणजे थोडी जी लेवल आहे ती थोडी अप झालेली आहे, जास्त काही नाही बाळांनो, एकदम सिंपलच आहे तशी. चला आता बघा नेक्स्ट क्वेश्चन. थोडं JEE मेन्सच्या क्वेश्चनचे लेवलचे क्वेश्चन्स पण आता काही क्वेश्चन्स काही शिफ्ट मध्ये विचारले जातात, काही शिफ्ट डिफिकल्ट असतात. त्या शिफ्ट मध्ये मेन्सच्या क्वेश्चन सारखे क्वेश्चन्स आता विचारायला लागलेले आहेत. त्यामुळे थोडं तुम्हाला प्रिपरेशन स्ट्रॉंग ठेवावं लागणार आहे. बघा हा पण क्वेश्चन 2025 चा आहे. y = sin². असे दोन टाईपचे दोन क्वेश्चन विचारले असे. फक्त एका क्वेश्चन मध्ये न्यूमरेटर मध्ये 1 - 1 + x आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये म्हणजे इंटरचेंज केलेलं आहे फक्त. ठीक आहे. देन dy by dx. ठीक आहे. चला ऑप्शन्स आहेत -1 1 -1/4 आणि डी ऑप्शन आहे 1/2. ठीक आहे. चला सॉल्व्ह करू याला. बघा पहिले काय करतो, याला हा जो आतमधला जो कॉट इनवर्स आहे याला थीटा लेट करतो. लेट करतो कॉट इनवर्स ऑफ √1 - x अपॉन √1 + x = थीटा. ठीक आहे. कॉट इनवर्सला तिकडे शिफ्ट करतो, तर इकडे राहील आणि 1 - x याला सेपरेट करतो. √1 - x अपॉन √1 + x = कॉट थीटा. आता कॉटची डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. कॉटची डेफिनेशन काय आहे? कॉटची डेफिनेशन आहे कॉट थीटा = ऍडजसंट अपॉन अपोजिट. ऍडिशन अपॉन अपोजिट. म्हणजे एक ट्रायंगल बनवलं इथे, ट्रायंगल ABC. सपोज हा थीटा आहे तुमचा आणि ऍडजसंट अपॉन अपोजिट. ही अपोजिट आहे. ऍडजसंट अपॉन अपोजिट, ही ऍडजसंट अपॉन अपोजिट. ऍडजसंट आहे √1 - x आणि ही अपोजिट आहे 1 + x. आता जर मी इथे पायथागोरस थेरम जर यूज केला तर AC जर मला काढायचं तर AC = AB² + BC². मग याचा स्क्वेअर केला तर हा होईल 1 + x आणि याचा जर स्क्वेअर केला तर हा होईल 1 - x. x - x कॅन्सल. 1 + 1 किती होईल बाळांनो? 2. AC² = 2 मीन्स AC √2. AC √2. ठीक आहे. AC √2 आपल्याकडे. ठीक आहे. AC √2 म्हणजे आपलं फंक्शन आहे ते काय झालं मग आता y sin² थीटा. y sin² थीटा. मग आता इथे बघा बरं साइन थीटाची व्हॅल्यू काय? साइन थीटा साइनची डेफिनेशन काय असते? अपोजिट अपॉन हायपोटेनस. अपोजिट कोण आहे? √1 + x आणि हायपो किती आहे? √2. हायपो किती आहे? √2. ठीक आहे. चला मग काय होईल आता इथे काय sin². मग इकडे याचा स्क्वेअर करून टाकतो. sin² केलं तर काय होईल? sin² थीटा हे होईल 1 + x अपॉन 2. म्हणजे एकदम सिंपल फंक्शन झालं बघा. sin² थीटाची व्हॅल्यू 1 + x. हे बघा परत बघा एकदा क्वेश्चन 2025 चा QIQ आहे हा 2025. sin² ऑफ cot इनवर्स ऑफ √1 - x अपॉन म्हणजे √1 - x 1 + x. काय लेट केलं मी याला? लेट केलं कॉट इनवर्स ऑफ √1 - x अपॉन 1 + x ला थीटा. कॉट इनवर्सला तिकडे शिफ्ट केलं झालं कॉट थीटा. कॉटची डेफिनेशन काय असते? तर ऍडजसंट अपॉन हायपोटेनस. एक ट्रायंगल तयार केला ऍडजसंट आणि अपॉन हायपोटेनस म्हणजे हे सॉरी ही अपोजिट.
मग इथून जर मी पायथागोरस थेरम लावला तर AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB स्क्वेअर म्हणजे रूटचा स्क्वेअर 1 प्लस x आणि या रूटचा स्क्वेअर 1 मायनस x प्लस x कॅन्सल 1 प्लस 1 2 म्हणजे AC स्क्वेअर इज इक्वल टू 2 म्हणजे AC इज इक्वल टू √2. ठीक आहे. म्हणजे मग इथून साइन थिटाची डेफिनेशन लावली आपण, कारण आता आपल्याकडे हायपोटेनस आहे. साइनची डेफिनेशन असते अपोजिट अपॉन हायपो. ठीक आहे. पण आपल्याला तर फंक्शन आपलं कसं तयार झालं, इथे मी थिटा लेट केलं होतं, फंक्शन झालं होतं साइन स्क्वेअर आणि आपल्याला काढायचं होतं dy/dx. ठीक आहे. मग इथं साइन स्क्वेअर पाहिजे, तुम्ही या साइनचा स्क्वेअर केला, याचा स्क्वेअर केला काय झालं, √1 + x चा स्क्वेअर 1 + x आणि √2 चा 2 म्हणजे आपलं फंक्शन एकदम गरीब झालं 1 + x / 2. म्हणजेच मी याला असं राईट करू शकतो 1/2 × 1 + x. आणि जर याला डिफरन्शिएट केलं बाळांनो तर dy/dx काय होईल याचा, तर dy/dx इज इक्वल टू 1/2 कॉन्स्टंट, या 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे 1/2 × 1 म्हणजे आन्सर येईल 1/2. बघा याच्या अगोदर एक 2024 मध्ये सेम क्वेश्चन विचारलेला आहे, सेम, फक्त इथे या क्वेश्चन मध्ये 1 - x आहे, तिथे ह्या न्यूमरेटर डिनॉमिनेटर इंटरचेंज केला होता. 1 + x वरती होतं, 1 - x खाली होतं. तो क्वेश्चन तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून बघा. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट पण एक सिंपल क्वेश्चन आहे. एक्सप्लेनेशन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. पूर्ण लेक्चर्स आपले बघा, नक्की तुमचा 2020 MSTCT 2026 नक्कीच तुमचा पेपर चांगला जाईल. आपण जवळजवळ ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करून घेणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा पण 2025 चा क्वेश्चन आहे. y इज इक्वल टू, हा खूपच सिंपल क्वेश्चन आहे, साइन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 + x स्क्वेअर प्लस सेक इनवर्स ऑफ 1 + x स्क्वेअर अपॉन 1 - x स्क्वेअर, then value of dy/dx at x is equal to √3. ठीक है. ऑप्शन फर्स्ट 1, ऑप्शन सेकंड 1/2, ऑप्शन सी 0 आणि ऑप्शन डी 1/4. ठीक आहे. चला आता बघा, पहिले तुम्ही याला सिम्प्लिफाय करून घेतो. सेक इनव्हर्सला मी बघा एक फॉर्म्युले तुम्ही इनव्हर्सचे बघितले असतील. समजा सेक इनव्हर्स ऑफ x जर असेल तर याला मी असं लिहू शकतो, सेकचा इनव्हर्स घ्यायचा cos आणि x ला रेसिप्रोकल करून टाकायचं 1/x. म्हणजे सेक इनव्हर्सला मी लिहू शकतो cos इनव्हर्स ऑफ 1/x. तुम्ही एकदा याला cos मध्ये कन्वर्ट करून घेतो. बघा याला ऍज ठेवतो, कारण आपल्याला डबल अँगल फॉर्म्युला लावायचे, ते cos मध्ये डबल अँगल आणि साइन मध्ये डबल अँगल. बघा साइन इनव्हर्स 2x अपॉन 1 + x स्क्वेअर आणि मी याला सेकला cos मध्ये कन्वर्ट करतो. बघा इथे सेकला लिहितो cos इनव्हर्स सेक इनव्हर्सला आणि याला इंटरचेंज करायचा, रेसिप्रोकल घ्या 1 - x स्क्वेअर वरती आणि 1 + x स्क्वेअर डिनॉमिनेटरला. ठीक आहे. बघा आता हे दोन्ही पण पॅटर्न तुमच्या लक्षात येत असतील. एक डबल अँगल फॉर्म्युला मी एकदा या साइडला एक्सप्लेन करतो. हे बघा sin 2θ चा फॉर्म्युला, सगळे डबल अँगल इन द फॉर्म ऑफ tan 2 tan θ अपॉन 1 + tan स्क्वेअर θ. cos 2θ चा फॉर्म्युला इन द फॉर्म ऑफ tan 1 - tan स्क्वेअर θ अपॉन 1 + tan स्क्वेअर θ. आणि एक tan 2θ चा फॉर्म्युला आहे 2 tan θ अपॉन 1 - tan स्क्वेअर θ. हे दोन फॉर्म्युले आपण यूज करणार आहे याच्यामध्ये. ठीक आहे. मग दोन फॉर्म्युले कसे यूज करणार आहे, जिथे x आहे तिथे तुम्ही tan θ रिप्लेस करा, म्हणजे पुट करा x इज इक्वल टू tan θ, म्हणजे θ इज इक्वल टू होईल tan इनव्हर्स ऑफ x. ठीक आहे. x ला पुट केलं tan θ, मग थीटाची व्हॅल्यू काढायची तर tan ला इकडे शिफ्ट करा, इकडे आला तर इनव्हर्स होता, म्हणजे θ इज इक्वल टू tan इनव्हर्स. मग गिवन फंक्शन बघा काय होईल, तर साइन इनव्हर्स एकदम सिंपल फंक्शन होईल ना, 2 tan θ अपॉन 1 + tan स्क्वेअर θ प्लस cos इनव्हर्स 1 - tan स्क्वेअर θ अपॉन 1 + tan स्क्वेअर θ. बघा 2 tan θ अपॉन 1 + tan स्क्वेअर θ sin 2θ लिहू शकतो आणि 1 - tan स्क्वेअर अपॉन 1 + tan स्क्वेअर ला cos 2θ लिहू शकतो. बघा नेक्स्ट स्टेप मध्ये y इज इक्वल टू साइन इनव्हर्स, याला काय लिहू शकतो sin 2θ प्लस cos इनव्हर्स, याला काय लिहू शकतो सांगा cos 2
थिटा. आणि बघा साइन इनवर्स साइन कॅन्सल, कॉस इनवर्स कॉस कॅन्सल. म्हणजे इथे राहिलं y इक्वल टू एकदम सिंपल झालं बघा. इथे राहिलं 2 थिटा, इथे राहिलं 2 थिटा. बघा हे कॅन्सल, हे आणि हे कॅन्सल. 2 थिटा प्लस 2 थिटा डायरेक्ट लिहून टाकतो 4 थिटा. ठीक आहे. बघा किती सिंपल झाला होता क्वेश्चन. बघा आता एकदम सिंपल झाला क्वेश्चन. म्हणजे तुमच्याकडे y इज इक्वल टू 4 थिटा आणि थिटाची व्हॅल्यू तुमची काय आहे इन द फॉर्म ऑफ x. किती थिटाची व्हॅल्यू tan इनवर्स ऑफ x. ठीक आहे. y तुम्हाला dy बाय dx काढायचं होतं. x इक्वल टू √3 वर याला डिफरन्शिएट करतो dy बाय dx 4 कॉन्स्टंट ॲज इट इज आणि tan चा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस x स्क्वेअर आणि आता टाका तुम्ही √3. बघा √3 जर टाकलं तर 4/1 प्लस √3 चा स्क्वेअर आणि √3 चा स्क्वेअर किती 3. 4/1 प्लस 3 म्हणजेच काय 4/4 मीन्स 1 आणि ऑप्शन तुमचा आहे तो ए करेक्ट. ऑप्शन ए करेक्ट. बघा स्क्रीनशॉट काढून घ्या. लेक्चर जर आपलं तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत जे मुलं अभ्यास करणारे मुलं आहेत त्यांच्यापर्यंत आपल्या लेक्चर्सला पाठवा आणि नक्कीच तुमचा सगळ्यांचा नक्कीच फायदा होईल. आपण खूप सारे ऑब्जेक्टिव्ह PYQs आपण डिस्कस करणार आहे. मॅक्सिमम आपण समजा जे वेटेज वाले चॅप्टर्स आहेत, डेरिव्हेटिव्ह आहे, इंटिग्रेशन आहे, वेक्टर आहे. ठीक आहे. सगळ्याच्या सगळ्याच मॅक्सिमम जो काही सिलेबस असेल आपला त्या सिलेबसचा आपण PYQ डिस्कस करणार आहे. ठीक आहे. त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या चॅनलला केलं नसेल तर. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन. बघा नेक्स्ट सिंपल क्वेश्चन आहे. 2025 चे आपण क्वेश्चन हे 4-5 जे क्वेश्चन घेतले आपण 2025 चे क्वेश्चन्स आहेत. इफ f of 1 is equal to 3, f dash of 1 is equal to 2, then विचारले आपल्याला त्यांनी डेरिव्हेटिव्ह ऑफ log of f of e to the power x plus 2x at x is equal to 0. एकदम सिंपल क्वेश्चन है. at x is equal to 0. ऑप्शंस 2/3, 3/2, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 0. ठीक बघा एकदम सिंपल आहे. पहिले तर बघा बाहेर लॉग आहे म्हणजे लॉग वाला रूल यूज होणार आहे. त्याला डायरेक्ट याला वायलेट करून डेरिव्हेटिव्ह काढतो. ठीक आहे. याला वायलेट करतो म्हणजे याचा हे समजा हा फंक्शन y आहे ज्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचं. लॉग थोडं सोपं जाईल आपल्याला. f ऑफ e टू द पॉवर x प्लस 2x. बघा एकदम सिंपल आहे. पहिले लॉग वाला रूल लागणार आहे. हे बघा लॉग f ऑफ x. याला f ऑफ x ट्रीट करा. y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx घ्या. याला बघा 1/f ऑफ e टू द पॉवर x प्लस 2x. ठीक आहे. आणि मग नंतर याचा डेरिव्हेटिव्ह. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. मग याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार सिंपल आहे. f चा f डॅश e टू द पॉवर x प्लस 2x ऍज इट इज. ठीक आहे. आणि n2 मध्ये e टू द पॉवर x चा e टू द पॉवर x आणि टॉइस x चा 2. चला बघा लॉग f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह 1/f ऑफ x. आता f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह f चा f डॅश ही x च्या जागेवर जी टर्म ऍज इट इज आणि मल्टिप्लाय मध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह विचारला ऍट x इज इक्वल टू 0. ठीक आहे. मग जिथे x आहे तिथे 0 पुट करून टाका. जिथे x आहे तिथे चला 0 पुट करा. बरं जिथे x आहे तिथे dy बाय dx. जिथे x आहे तिथे 0 पुट करा. x इज इक्वल टू 0. बघा 1/f ऑफ इथे 0 पुट करा e टू द पॉवर 0 प्लस 2 into 0. बघा आणि याला मी 1 ला काही लिहित नाही. हे न्यूमरेटर मध्ये लिहून टाकतो. f डॅश ऑफ e टू द पॉवर 0 प्लस 2 into 0 आणि इंटू मध्ये e टू द पॉवर 0 प्लस 2. चला नेक्स्ट स्टेप मध्ये बघा f डॅश ऑफ e टू द पॉवर 0 1 आणि 2 into 0 0. त्याला लिहायची गरज नाही. इंटू आता या ब्रॅकेट मध्ये बघा e टू द पॉवर 0 व्हॅल्यू 1 आणि 1 प्लस 2. डिनॉमिनेटरला या आता f ऑफ e टू द पॉवर 0 1 आणि हा 2 into 0 0. आता बघा हे जे गिव्हन आहे त्याचा यूज करू. f ऑफ 1 3 आहे आणि f डॅश ऑफ 1 2 आहे. तर f डॅश ऑफ 1 ची व्हॅल्यू 2
इंटू 1 + 2 3 आणि अगेन एफ डॅश ऑफ व्हॅल्यू एफ डॅश ऑफ 1 ची व्हॅल्यू 3 एफ डॅश ऑफ 1 ची व्हॅल्यू 3 बघा एकदा व्यवस्थित एकदा बरोबर पुट केलं का एफ डॅश ऑफ 1 2 1 + 2 3 2 3 जा 6 होणार आहे आणि डिनॉमिनेटरला आहे एफ डॅश ऑफ 1 एफ डॅश ऑफ 1 2 3 3 गेट कॅन्सल फायनल आन्सर 2 म्हणजे ऑप्शन सी करेक्ट. ठीक आहे बघा स्क्रीनशॉट काढून घ्या. जवळजवळ आपण एक 10 ते 11 क्वेश्चन्स या लेक्चर्स मध्ये बघितले. नेक्स्ट सेशन मध्ये आपण मिनिमम 10 ते 15 क्वेश्चन्स म्हणजे 10 ते 15च्या रेंज मध्ये क्वेश्चन्स आपण नेक्स्ट जेव्हा सेशन होईल आपलं त्या सेशन मध्ये डिस्कस करू. ठीक आहे चला थँक्यू.